एक आपली लिस्ट आपल्याला देऊन टाका. आणि दुसरा पर्याय दुसरा यातला मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या डाऊन मध्ये जे लोक रजिस्ट्रेशन आहे, समजा असे एवढे लोक रजिस्ट्रेशन आहे म्हणून सर आपल्याकडे होतं काय, म्हणजे माझ्याकडे पण झालं होतं. मी जेव्हा सीडी ऐकली त्यानंतर दुरुस्त करण्यापर्यंत सुरू माझा त्याच्यावर हा जॉईन झाला, ए जॉईन झाला. ए जॉईन झाल्यानंतर आपण काय केलं, एच्या लिस्टवर दुसरं रजिस्ट्रेशन केलं आणि बी जॉईन केलं. जेव्हा बी जॉईन केला आपल्या मनातला आपल्या अंगातला, मनात नाही म्हणणार मी, आपल्या अंगातला एक प्रशिक्षक जागा झाला. आणि तो प्रशिक्षक काय करायला लागला, डुप्लिकेट करायला लागला. लगेच आपण काय म्हणतो बीला ही तुझ्या अप्लाय, आणि तुला उद्या काही जर लागलं याला बोलायचं, तू याला बोला. आता आपण काय केलं, आपल्या खांद्यावरची टाकून दिलं आणि आपल्या डोक्यात काय म्हणजे आपल्या डोक्यात वाईट नाहीये, पण आपल्याला काय वाटतं हा लगेच डुप्लिकेट झाला आणि याला हाच आणू शकतो आणि हा आला तर हा येईल. म्हणून आपण याला म्हणतो तू याला बोलो, याला सांग सगळीकडे, याला प्रोडक्ट घेऊन जा. हा अर्धवट शिकलेला आहे, हा काही शिकलेला नाहीये, दोघं म्हणून काहीच करत नाही. परत जरी काही झालं, यानं काहीतरी आणलं आणि बीच्या लिस्टवर जॉईन झाला सी, सीला पण ते सांगतो की बी तुझ्या अप्लाय ना आणि तू याला घेऊन जा, राईट नाही. आणि थोड्या दिवसांनी काय होतं, ए जातो, बी जातो, सी चुकू आपल्याकडनं म्हणजे मुद्दाम नाही होत्या गोष्टी, परंतु त्या गोष्टी घडतायत. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की आपल्याला जर का आपली टीम वाढवायची असेल, जास्तीत जास्त जॉईनिंग करायचं असेल, तर ॲज अ सिनियर की ज्याचे खूप मोठे स्वप्न आहे, ज्याला वाटतं की या 6ला घरामध्ये माझं नेटवर्क गेलं पाहिजे, अशा आपण प्रत्येकानं असं करणं अपेक्षित आहे की या एला सांगायचं की मी आहे, मला सांग कुठे जायचं, मी येतो तुझ्यासोबत. आहे की या एनं बी आणला, हे बीला पण सांगा मी येतो तुझ्यासोबत, सांग कुठे यायचं, तू जिकडे सांग तिकडे सांग मी येतो तुझ्यासोबत. प्रोडक्ट सांगायचं का मी येतो सोबत, प्लॅन सांगायचा का मी येतो सोबत, तुला लिस्ट जमत नाही का मी येतो सोबत, एला पण घेऊन जायचं पण मी बीकडे मी येतो. सी ला सांगा. आता काय की आपण कोणाला सांगत नाही, त्यामुळे आपण सगळेजण घरी. पण आपण जर का एला सांगितलं की मी आहे मला सांग, तर एचा एक कॉल आला 3ची मीटिंग फिक्स झाली. बीला सांगितलं मी येतो, बीचा कॉल आला 5ची पण मीटिंग फिक्स झाली. सीला सांगितलं 7ची पण मीटिंग फिक्स झाली. सीनं डी आणला पुन्हा 8ची पण मीटिंग फिक्स झाली. पुढच्या आठवड्यात 2-4 दिवसात आपल्या मीटिंग फिक्स झाली. काय झालं, आपण बिझी झालो. बिझी जितका जास्त बिझी तितकं जास्त काय होणार आहे, SDP होणार, शोध प्लान, जास्तीत जास्त प्रोडक्टचे नॉलेज इन्फॉर्मेशन जाणार आहे आणि त्याच्यामधून आपण या 6 लाख घरापर्यंत पोहोचणार आहे. पण आपण बिझी नाही आज. कशामुळे की आपण काही जिम्मेदाऱ्या वाटून देण्याचा प्रयत्न केला, ते आताच नाही करायचं आपल्याला. ते कधी करायचं आपल्याला, ते एका लेवलला गेल्यानंतर, साधारणतः कानपूर सरांच्या लेवलपर्यंत पोहोचलो आपण, मग सांगू आपण की आता ही तुझं फोन घेतो आता. पण आपण आतापासूनच मग सांगितलं जातं की तुम्ही सर म्हणतात ना कानपूर सर की तुम्ही स्वतःला टेक्निकल समजा, तर आपण खरंच समजायला तर टेक्निकल इथं समजा म्हटले, ते कार्यामध्ये नाही म्हटले. पण आपण काय केलं, कार्यासारखं केलं. तर तसं नाही करायचं मित्रांनो. आपल्याला तोपर्यंत प्रत्येकाची जिम्मेदारी घ्यायची जोपर्यंत आपण टेक्निकल बनून जाऊ. तर आपण थोडंसं त्या हे बघा, हे फार घातक आहे कम्फर्ट झोन. त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सांगूयात. आता पण झालं ना, आज घरी गेल्यानंतर सगळ्यांना फोन करा, सांग कुठे जायचं, मी येतो, सांग कुठे जायचं. नाही तुमचं महिनाभर बिझी गेला तर मला तुम्ही सांगायचं. तुम्ही एखाद्या मला शिवाय द्या मनामध्ये, यार सरांनी काय काम लावलं. परंतु आपण बिझी असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर का व्यवस्थित सांगता येतं तर व्यवस्थित सांगूनच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अर्धवट नाही पोहोचलं पाहिजे. आणि अर्धवट सांगूनच बरेचसे लोक काय झालेले, डिस्टर्ब झाले. बघा ताई हसू लागल्या, ताई पण हसू लागल्या, म्हणजे घटना घडतच आपल्यासोबत. तर आपल्याला बिझी राहण्यासाठी प्रत्येक लोकांना सांगणे की मी आहे तू सोबत, सांग मी येतो आज तिथं. तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. हा मुद्दा फार मला आवडला. मी याच्यावर काम करायला सुरुवात केली. माझा बराचसा वेळ, संध्याकाळचा वेळ जो चालला होता कधी कधी वाया, तो कामात येऊ लागला होता. आणि त्याचाच परिणाम असा आहे की ती डायरी लिहिली मी, ती डायरी त्याचाच परिणाम. तर आपण टीम मध्ये प्रत्येकाला ते सांगूयात की मी आहे सोबत तुझ्या, चला पुढे जायचं. तर ते केल्यानंतर मित्रांनो आपली टीम वाढणार आहे. टीम तयार झाली. बघा आता पुढचं हे सगळं केल्यानंतर काय होणार आहे, तर जॉईनिंग वाढणार, म्हणजे भीड वाढणार. आता दुसरा मुद्दा आहे, जॉईन झाल्यानंतर आपल्याकडे 2, 4, 5, 10, 15, 20 लोक जॉईन झाले, 50 लोक जॉईन झाले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो. तो मुद्दा येणार जॉईन झाल्यानंतर पुढचा मुद्दा काय होऊ शकतो, त्यांची लिस्ट.
त्यांची लिस्ट काढून घ्यायची. हा, ती लिस्ट झाली, त्याच्यातून लोक आले आपल्याकडे, आता लोक जस्ट लॉन्च झाले आणि काम करायला सुरुवात केली. तर आपल्याला काही विषय असतो की यांना डुप्लिकेट करू आपण, नाही, त्याच्या अगोदर एक स्टेप आहे, डुप्लिकेशनच्या अगोदर एक स्टेप आहे. डेव्हलपमेंट नाही, लोकांची निवड कर. माझ्याकडे हे एवढे लोक आले टीम मध्ये, आणि ह्या लोकांना मला डुप्लिकेट करायचंय. पण आता आपल्या बऱ्याच जणांचा एक अनुभव आहे या ठिकाणी की आपण बऱ्याच जणांना वेळ दिला पण ते लोक बाजू सरकला, आपला वेळ वाया गेला. बऱ्याच ठिकाणचा असा विषय कशामुळे काय झाला तो विषय की आपल्याला लक्षातच नव्हतं आलं की कोणाला डुप्लिकेट करायचं आपल्याला. मी कोणाला डुप्लिकेट करू चूज नाही करू शकलो ना आपण. म्हणजे इथं काही लिहिलं नाही की मला डुप्लिकेट करा, तर आपण रॅन्डमली सुरू केलं काम, जो आला त्यासोबत, जो आला त्याच्यासोबत, आणि बराचसा वेळ आपला वाया चालला. म्हणून या ठिकाणी एक मुद्दा जो मी ऐकला त्याच्यामध्ये असा होता की लोकांची निवड करता आली पाहिजे आपल्याला. कोण लोक की ज्यांना आपल्याला डुप्लिकेट करायचं असे लोक. मासे कसे ओळखणार आपण आता, ते तर आपण ओळखू शकत नाही. तर त्याचे काही मुद्दे ओळखण्याचे लोक की ज्याची आपल्याला निवड करायची. त्यातला एक मुद्दा आहे की ज्याची निवड करायची ना, समजा आपल्याकडे 50 लोक रजिस्टर जॉईन झालेले, ते प्रॉडक्ट वापरत आहेत. मग त्याच्यापैकी पहिला मुद्दा आहे सगळ्यात मोठा आहे, ज्यांचे स्वप्न तुमच्या पेक्षा मोठे आहे. सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुमच्याकडे 50 लोक जॉईन झाले, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू लागले, चर्चा करता लक्षात आले की हे 2 लोक असे की मला तर पाहिजे होती मारुती, पण हे दोघं जण म्हणायला लागले की मला पाहिजे टाटाची आता आलेली नवीन सियारा. कशातून पाहिजे, आरसीमधून पाहिजे. आपल्याला पाहिजे 2 BHK फ्लॅट, आणि ते म्हणाले मला बंगलाच पाहिजे. याचा अर्थ काय की त्यांचे स्वप्न आपल्यापेक्षा मोठे आहे. हे आहे डुप्लिकेशनसाठी निवडण्यासाठीची पहिला क्रायटेरिया की आपल्या टीममध्ये जे लोक जॉईन आहेत ना, त्यांचे स्वप्न आपल्यापेक्षा मोठे पाहिजे. आणि आपल्याला कळतं हे जेव्हा आपण बोलतो ना, ते बोलण्यामधून आपल्याला लक्षात येतं, राईट. तर त्यांचे स्वप्न ज्यांचे मोठे, तो आला आपल्या डुप्लिकेशन लिस्टमध्ये. दुसरं, बरं स्वप्न मोठे आहे म्हणणे की एखादा माणूस निवडला आपण की ज्याचं स्वप्न आपल्यापेक्षा खूप मोठे आहे, पण तो जर का आपलं ऐकतच नसेल तर मग तो काय कामाचा आपलं. मग दुसरा मुद्दा आहे, तो तुमचा ऐकणारा पाहिजे, म्हणजे जो तुमचं म्हणणं ऐकतो. का बरं? कारण आरसीएम मध्ये त्याला काहीच माहित नाही ना. आरसीएम सिस्टीम आपल्याला माहिती आहे, तो डुप्लिकेशनसाठी निवडला जाण्याच्या पात्रतेमध्ये आहे. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बरं एक प्रश्न त्याच्या आधी की लोक सेमिनारला काय येत नाही, सांग बरं. सेमिनार हा शब्द खूप बदनाम झाले, राईट. आणखी पैसे भरावे लागतात. सगळा हात पहिला मुद्दा आहे, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. मागच्या सेमिनारचा अनुभव ताई, आपला सेमिनार सुरू होता तर मॅडमचा कल्याणी मॅडमचा आणि एक कपल आलं होतं, दुसऱ्या कुठल्या तरी टीमचं होतं. ते कपल आलं, त्यांनी विचारलं की आम्हाला आतमध्ये जायचं, म्हणजे तिकीट लागतं. म्हणजे किती वेळ? 150 रुपये. अरे मग आमच्या त्याने फोन केलं, त्याला सांगितलं नाही, तुमचं जॉईन झालेलं का? म्हणे आम्ही सामान वापरतो, हे सामान. आणि मग 150 रुपये तिकीट असायचं. तर त्यांचं म्हणणं होतं खर्च इथं काही लाखो लागत नाही, पण 150 रुपये तिकीट लागतं, दर महिन्यात सेमिनार असला पाहिजे.